वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। विधान भवनाच्या हक्कभंग समितीची उद्या बैठक। अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी झालेली शिवीगाळ आणि मारहाणीची अध्यक्षांकडून गंभीर दखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर। शिंदे खासदारांच्या सोबत बैठक घेणार असून इतर काही एनडीए नेत्यांना सुद्धा भेटणार असल्याची सूत्रांची माहिती। मंत्री दत्ता भरणेंनी कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। यावेळेला शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याची भरणेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी हे काँग्रेसच्या वाटेवर 7 ऑगस्टला काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। ओला उबर आणि रॅपिडोच्या धर्तीवरती राज्य सरकार स्वतःचं अॅप विकसित करणार आहे। एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचं पाऊल। परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। एसटी महामंडळाच्या 81 डेपो विकसित करण्याच्या प्रस्तावामध्ये मोठा बदल होईल। ही मर्यादा वाढवून 98 वर्ष केली जाणार। कालमर्यादा वाढवण्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। यंदा आनंदाचा शिधा दिला जाणार नाहीये, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाच्या शिध्यावरती आता विरजण पडण्याची शक्यता आहे। शिवभोजन थाळीमध्ये सुद्धा काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 3 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान अवयव दान पंधरवडा। अवयव दानाच्या प्रतीक्षेमधल्या रुग्णांना नवजीवन मिळावं यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ। भारतामधील सागरी मत्स्योत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे। महाराष्ट्रामध्ये मत्स्योत्पादन सर्वाधिक 47% उत्पादन वाढीची नोंद। सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून ही माहिती आलेली आहे। लहान मुलांमधील मधुमेह लठ्ठपणाचं प्रमाण हे चिंताजनक आहे। तंत्रज्ञानामुळे बसून राहण्याची सवय वाढल्यामुळे आणि शारीरिक क्रियाशीलतेच्या अभावाचा परिणाम। वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधकांनी हे निरीक्षण नोंदवलंय। कबूतरखाना अचानकपणे बंद करणं योग्य नाही। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून मत व्यक्त। गरज पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं केलं स्पष्ट। तर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। कबूतर मरू नये यासाठी पालिका प्रयत्न करेल। कमिटी देखील बनवली जाईल। मंगलप्रभात लोढा यांची माहिती। तर पर्यायी जागा मिळेपर्यंत आहे त्या ठिकाणी साफसफाई केली जाईल, लोढांचं वक्तव्य। कबुतरांना दाणे टाकण्यासाठी अटकाव केल्यामुळे महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडनं मारहाण झाली आहे। मीरा रोडमधली ही धक्कादायक अशी घटना आहे। काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। वसई विरारमध्ये भाजपचा ठाकरेंची शिवसेना आणि बवियाला मोठा धक्का। माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे 25 पदाधिकारी आणि बवियाचे अनेक माजी पदाधिकारी भाजपात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं युवा लक्ष। भाजप युवा मोर्चाची उद्या दादरच्या वसंत स्मृतीमध्ये महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मार्गदर्शन करतील। शिंदेच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावरच्या गोळीबाराचं प्रकरण समोर आलं होतं। माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3घांचा जामीन उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आलाय। सध्या गणपत गायकवाड हे तळोजा जेलमध्ये आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यामध्ये बॅनरबाजी। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंसह राहुल गांधींचा सुद्धा एकत्र फोटो। आव्हाडांसारखा निष्ठावान मुख्यमंत्री मिळेलच असा बॅनरवरती आशय। ठाण्यामधील ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध दंतवैद्य डॉक्टर र.म. शेजवलकर यांचं निधन झालंय। गेल्या 6 महिन्यांपासून ते कर्करोगासोबत झुंज देत होते। महामुंबई मेट्रोकडून चालवल्या जाणाऱ्या मेट्रो 2 अंधेरी दहिसर आणि मेट्रो 7 दहिसर गुंदवली मेट्रो मार्गावरती गेल्या 39 महिन्यांमध्ये तब्बल 20 कोटी लोकांचा प्रवास। त्यामुळे MMRDला सुद्धा यामधून मोठा महसूल प्राप्त झालाय। गणेश भक्तांसाठी लोकल आणि मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी या संदर्भामध्ये रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल। मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। हार्बर मार्गावरच्या वाशी ते पनवेलच्या दरम्यान आजपासून रात्रकालीन ब्लॉक। 10:45 ते पहाटे 3:45 या वेळेमध्ये वाशी ते पनवेलच्या दरम्यानची लोकल सेवा ही पूर्णपणे बंद राहील। टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना उच्च न्यायालयानं फटकारलंय। न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या नंतर याचिकाकर्त्या रिक्षा चालकांनी रॅपिडोच्या विरोधामधली याचिका मागे घेतली आहे। हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी तयार आहे। डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम सुद्धा तयार करेल। रेस्क्यू सेंटर आहार या संदर्भामध्ये सरकार याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य।
सर्वोच्च न्यायालयामधल्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार आहे. महादेवी हत्तीण आणण्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक. खासदार धैर्यशील माने यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीच्या नंतर प्रतिक्रिया. वेळ आली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ, पण महादेवी हत्तीणीला परत आणू, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. आमची लेक आमच्या घराकडे पाठवा, नांदणी गावामधल्या महिलांची आर्त हाक. गावामधील प्रत्येक घरामध्ये भावनिक वातावरण. श्रावण महिना संपण्याच्या आत महादेवी परत द्या, गावकऱ्यांची मागणी. महादेवी हत्तीण परत येत नाही तोपर्यंत काळ भैरवनाथ यात्रा करणार नाही, नांदणीमधल्या गावकऱ्यांची भूमिका. भैरवनाथ यात्रेमध्ये पालखीच्या समोर महादेवी हत्तीणीचा सहभाग असायचा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोर्चा. जैन बांधव मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी. गडहिंग्लज शहरामधल्या दसरा चौकामधून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला. अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करू नका, तर त्यांना मार द्या. कराड इथे शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सल्ला. थकलेल्या वेतनाच्या विरोधामध्ये पुण्यामधल्या नवले रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मागील 9 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे रुग्णालयामधील 1300 कर्मचाऱ्यांचा काम बंद करत ठिय्या. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधामध्ये नागरिक आणि विद्यार्थी आक्रमक झाले. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खातं आणि प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे रस्त्यावरती उतरून त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. पुण्याजवळच्या कोल्हेवाडीमध्ये हवेमध्ये गोळीबार झालाय. गाडीला कट मारून घासल्याच्या रागामधून झालेल्या वादाच्या नंतर एकानं पिस्तूल काढून हवेमध्ये गोळीबार केलाय. आरोपी अभिजित चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये विमाननगरमधील पबच्या पार्किंगमध्ये गुंडांची बर्थडे पार्टी. रेकॉर्डवरच्या गुन्हेगार फिरोज शेख कडून पार्टीचं आयोजन. बर्थडे पार्टीमध्ये जोरजोरात डीजे वाजवत या भाईंनी गोंधळ घातलाय. पुण्यातल्या कोथरूडमधल्या आंदोलक मुली आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याला तथ्य नसल्याचं पत्र दिल्याच्या नंतर हा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी आता मुलींकडून केली जाईल. यवतमधल्या जमावबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू नसेल. 1 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते जमावबंदीचे आदेश. सोलापूरमध्ये डीजेच्या तालावरती नाचून थकलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. या निमित्तानं तासनतास चालणाऱ्या मिरवणुका आणि त्यामधल्या कर्णकर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव भागामधल्या कल्पतरू या उच्चभ्रू वसाहतीमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न झालाय. गगन बडेजा यांच्या घरामध्ये शिरून बंदूक आणि कुकरीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न. हल्लेखोरांचा प्रतिकार करत त्यांनी चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. देवदर्शनाला जाताना डोंगर चढत असताना एका भाविकाचा सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. सांगलीच्या येडेनिपाणी इथल्या मल्लिकार्जुन डोंगरावरची घटना आहे. उत्तम कुंभार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या वाघांची संख्या चांगलीच वाढली आहे. सह्याद्री, तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना आणि कर्नाटकमधल्या काली व्याघ्र प्रकल्पामध्ये 32 वाघ आहेत आणि यामधले 14 वाघ हे महाराष्ट्रातले. सोलापूरमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव. एका महिन्यामध्ये तब्बल 33 जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झालाय. माळशिरस आणि माढा तालुक्यामध्ये लंपीचा सर्वाधिक प्रादुर्भाव. जिल्हा प्रशासनाकडून लंपी आजारातल्या जनावरांच्या आजार प्रतिबंधक लस देण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. यासाठी 25 प्रकारच्या 2 टन फुलांचा वापर. श्रावणातल्या पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे दर्शन रांगेचं नियोजन कोलमडलं. भाविकांना मनस्ताप. पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये पुन्हा एकदा मेट्रो झीप ही खासगी बस सेवा सुरू केली जाईल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी HIAचा निर्णय. कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे ही सेवा बंद झाली होती. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.